असे एकजीव करून घेणार. मेजरमेंटच्या कपने आपण 2 कप बेसन घेणार आहे. या कपमध्ये पाहू शकता तुम्ही, मी एकदम असे प्लेन भरून असे बेसन घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आळूचे पानं किती आहेत त्यानुसार तुम्ही बेसन घेऊ शकता. बेसन हे असे चाळून घ्यायचे आहे, त्यामुळे त्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत. चाळून घेतलेले पीठ एका आपण बाउलमध्ये घेऊयात. छोट्या चमच्याने 1 चमचा हळद टाकणार आहे. चवीपुरते मीठ, लाल तिखट, थोडासा सोडा टाकणार आहे. आता सर्वत्र मिसळून घ्यायचे. थोडे थोडे पाणी ॲड करायचे. एकदम पाणी जास्तही. मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाठी वगैरे काही राहिल्या नाहीत पाहिजेत. पिठाचा थिकनेस तुम्ही पाहू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. जास्त पीठ पातळ झाल्यास, आळूच्या पानांना पीठ लावल्यास ते पीठ पानातून बाहेर येते. आळूच्या पानांना पीठ लावण्यासाठी आपलं बेटर तयार झालेलं आहे. यामध्ये आपण अर्ध लिंबू मिक्स करणार आहे, त्यामुळे आळूच्या वडीची चव एकदम छान होते. घेतलेली आळूची अशी पाने घेणार आहे, धुवून ठेवलेली आहेत. तर या पानांना आपण पीठ लावून घेणार आहे. आळूच्या पानांना पीठ लावून घेण्यासाठी मी पोळपाट घेतलेले आहे. तुम्ही ताटाचाही वापर करू शकता. स्वच्छ धुवून घेतलेली ही आळूची पाने आहेत. ही आळूच्या पानाची वरची बाजू आणि ही पाठीमागची बाजू. तर आपण पीठ पाठीमागच्या बाजूला लावणार आहे. हे थोडे थोडे असे करून सर्व पानांना आपण पीठ लावून घेणार आहे. एकसारखा लेअर येईल असं आपण पीठ लावून घ्यायचं आहे. आळूची वडी खायला खूप खमंग लागते. अशी ही वडी फोल्ड करून घ्यायची आहे. एका ताटामध्ये ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व पानांना असे बेटर लावून घेणार आहे. या पद्धतीने सर्व पानांना पीठ लावून घेतलेले आहे. आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आपण आळूची वडी 2 प्रकारे करणार आहे. एक तेलामध्ये तळून घेऊन आणि दुसरी अशी वाफवून घेऊन. वाफवून घेण्यासाठी मी याचा पुरणाच्या चाळणीचा उपयोग केलेला आहे. यामध्ये थोडे पाणी घेतलेले आहे, ते पाणीचा उपयोग केलेला आहे. ही चाळणी सर्वांकडे उपलब्ध नसेल तर त्यांनी मोदकाची चाळणी, हे मोदक उकडण्याची चाळणी, या चाळणीचाही उपयोग केला तरी चालतो. पाणी आपले गरम झालेलं आहे. आता आपण
यामध्ये एक एक असे करून वडी ठेवणार आहे. वाफवण्यासाठी आपण सर्व वड्या या चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने गॅस आता आपण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे. वड्या उकडण्यासाठी एक 20 मिनिट असे एखादे ताट झाकून यावरती ठेवायचे आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्या वड्या अशा छानपणे उकडतात. या चमच्याने 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे. 20 मिनिट झालेली आहेत. आता आपण आपले वड्या वाफलेत का ते पाहूयात. वडी वापरलेली आहे हे चेक करण्यासाठी असा एक चमचा घ्यायचा आहे आणि तो असा ढोकळा वगैरे जसं आपण चेक करून बघतो तसं हे चेक करून बघायचं आहे. चमच्याला काहीही चिकटलेलं नाही आहे तर ओळखायचं की आपल्या वड्या वाफरलेल्या आहेत. चला तर आता आपण हे कट करून घेऊयात. वडी आता आपण कट करून घेऊयात. असे छोटे छोटे तुकडे आपण करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती पीठ असं वाफरलेलं आहे आणि आपली वडी व्यवस्थित अशी फुगलेली आहे. छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्व आपल्या वड्या कट करून तयार आहेत. तर ते आता आपण फ्राय करणार आहे. आता आपण कढईमध्ये तेल ओतणार आहे. तेल थोडे जास्त ओतलेले आहे. तर आता आपण फक्त पीठ लावलेली, पानांना पीठ लावून घेतलेलं होतं ती वडी डायरेक्ट तेलामध्ये तळून घेणार आहे. आपले तेल गरम झाले का पाहूयात आपण. तेल गरम झाले का पाहण्यासाठी इथे असा हात वर धरून आपल्याला गरम अशी वाफ लागली का समजून जायचे तेल गरम झालेले आहे. किंवा बेसनचे पीठ थोडे यामध्ये टाकून पाहायचे. बेसन वर आलेलं आहे. आपले तेल गरम झालेले आहे. एक एक करून असं तेलामध्ये आपण वडी सोडायची आहे. किती छान आपली वडी फुगलेली आहे पाहू शकता तुम्ही. मंद आचेवर हे वडी तळून घ्यायची आहे. जर गॅस फास्ट केला तर वडी करपते आणि आतले जे बेसन पीठ आहे, लेअर दिलेले आहेत ते कच्चेच राहतात. त्यामुळे मंद गॅसवर एकदम फ्लेम आपली गॅसची कमी ठेवून ही वडी तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत. या तेलामध्ये आपण वड्या तळून घेतलेल्या होत्या त्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आता आपण वाफवून घेतलेल्या वड्या आहे ते फ्राय करून घेणार आहे. यामध्ये आता आपण
जिरे टाकणार आहे. आता आपण कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकणार आहे. ते फ्राय करून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी टाकणार आहे. त्यामध्ये 1 चमचा तिखट, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीपुरते मीठ असे हे टाकून घेणार आहे. एक चमचा खोबऱ्याचे बारीक केलेला कूटही टाकणार आहे आपण. हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे. यामध्ये आता आपण वाफवून घेतलेल्या वड्या टाकणार आहे. आणि हे मिश्रण असे एकजीव करून घेणार आहे. छान अशा आता आपल्या गरमागरम मसालेदार फ्राय अशी वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.